नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। खारघर सेक्टर 15 येथील घरकुल हाऊसिंग संकुला अंतर्गत महालक्ष्मी सोसायटीमध्ये 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ध्वजारोहणानंतर अनेक मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली। अध्यक्ष प्रवीण कदम यांनी आपल्या भाषणात इतिहासात अजरामर झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची आठवण करून दिली। या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की आपण ध्वजारोहण करायचं आहे। राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दे। राष्ट्रगान शुरू किया जाए। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आज या ठिकाणी आपण आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत आणि बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी मी उपस्थितांना विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी कुंजविहारचे पदाधिकारी आहेत, फेडरेशनचे पदाधिकारी आहेत, आमचे JP खारगे ॲडव्होकेट JP खारगे साहेब आहेत, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कोणाचंही नाव न घेता आपण शुभेच्छा द्यायच्या। दिनानिमित्ताने फेडरेशन तसेच महालक्ष्मी सोसायटीला तसेच संपूर्णला घरकुल वासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्वतंत्रता सातत्याने तेवढं अशा प्रकारे त्यांना सजीव इथं थांबतो। जय जय महाराज। झेंडा वंदन करण्यासाठी फडकवण्यासाठी आपण इथे सर्व बंधू आणि भगिनी जमलेलो आहोत। तर मी या कुंजविहार सोसायटीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। महालक्ष्मीच्या सर्व पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व सैनिकाधारकांना 15 ऑगस्टच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। आज आपण सर्व इथे जमला आहात। असंच जमून ह्या झेंड्याची शान कायमस्वरूपी राहील याचा मान ठेवून सर्वांनी याच्या पुढेही उपस्थित राहून असाच कार्यक्रम साजरा करावा अशी आशा व्यक्त करून मी इथे थांबतो। सर्वप्रथम सर्व देशप्रेमियांचे देखील जमलेले आहे आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी। 78वा स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा करत आहोत आणि खूप आनंद होतो आहे की सगळेजण वेळात वेळ काढून आणखी गरज अशा उपक्रमांची पदाधिकाऱ्यांचे मी विशेष आभार मानते आणि सर्वांना शुभेच्छा देते। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले शुभेच्छा आभार। भारताच्या 78वा स्वातंत्र्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा सण साजरा करत असतो। मच्छीवाला आला त्याला आपण घरी बोलवतो। लोक काय करतात, पारख करतात, आपल्या परिसराची पारख करतात आणि त्यानंतर घरपोळी होते। सर्वांना विनंती आहे की याच्या पुढे कोणी असो, ज्याला कोणी काही सामान घ्यायचं असेल यांनी बिल्डिंग खाली या, सामान घ्या। यांनी त्रास तुम्हाला पण होतो आणि आम्हाला पदाधिकाऱ्यांना पण होतो। आमचा पूर्ण दिवस पोलीस स्टेशनमध्ये जातो या गोष्टी करता। त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायची असते। कोणीही व्यापारी असो, धंदेवाला असो, सरळ सांगायचं की सोसायटीच्या परवानगीशिवाय आमच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही पाऊल टाकायचं नाही। धन्यवाद। ही सूचना आपण लक्षात ठेवा सर्वांनी। महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी
आणि संघर्ष मित्र मंडळ गेली 24 वर्ष या ठिकाणी आपले राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने साजरा करीत असतात. आणि मी स्वतः या सोसायटीमध्ये राहायला येऊन 8 वर्ष झाली. या 8 वर्षामध्ये मी स्वतः पाहतो आहे की दर वर्षाच्या या राष्ट्रीय सणाला लोकांची संख्या वाढते, म्हणजे जागरूकता येते. लोकांना खऱ्या अर्थानं लोकशाही काय आहे ते समजायला लागले असं पण आपण म्हणू शकतो. लोकशाही म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली संविधान किंवा आपल्या अगोदरच्या लोकांनी 4 पिढ्या त्याग केला. म्हणजे तसं पाहायला गेलं तर भारतीय स्वातंत्र्य लढा हा जगातील सर्वात दीर्घकाळ चाललेला स्वातंत्र्य लढा आहे. ब्रिटिशांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. त्या काळामध्ये आपल्या 6 पिढ्या या स्वातंत्र्यासाठी कुर्बान झालेल्या आहेत. त्यामध्ये कोणी मगाशी बोललं, माझे सहकारीच बोलले की गांधीजींच्या चले जाओमुळं नाही मिळालं. तर असं काय नाही, ते संमिश्र यश आहे क्रांतिकारकांचं आणि त्याचबरोबर मवाळ जहाल या सर्व गटांचं. म्हणजे ज्या ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी जे जे जमत होतं आणि ते केलं आणि त्या सर्वांचं संमिश्र यश म्हणजे 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण बरेच जण आज बोलतो की त्यावेळी हे चुकलं, त्यावेळी ते चुकलं, त्यावेळी आपण नव्हतो. आणि ज्या लोकांनी प्रदीर्घ काळ असा लढा दिला, 150 वर्ष स्वातंत्र्यासाठी झटले, त्यांनाच माहीत होतं की कसं ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य घ्यायचं आणि त्यांना जे जमलं, जे शक्य झालं त्याप्रमाणे त्यांनी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. त्यामध्ये हजारो क्रांतिकारकांनी आपल्या देहाचं बलिदान दिलेलं आहे. त्याचबरोबर मवाळांच्या गटाने अगदी 1885 पासून ॲनी बेझंटच्या काळापासून आपण जे काँग्रेस स्थापन केली. काँग्रेस म्हणजे आजचा पक्ष असा विचार न करता काँग्रेस म्हणजे या देशासाठी एकत्र येण्याचं माध्यम होतं आणि त्या माध्यमातून ते लोक एकत्र आले, त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. त्यांचा त्याग, त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. कोणी आज आपल्याला बोलेल की 14 साली स्वातंत्र्य मिळालं, तर ते तसं स्वीकारू नका, मान्य करू नका, कारण 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मला इथं राजकीय काही बोलायचं नाही, पण या स्वातंत्र्याचा आपण आदरच केला पाहिजे. आणि फक्त मी व्यासपीठावरती असताना, मी सत्तेमध्ये असताना तिरंगा फडकवायचा हे कदापि सहन केलं जाणार नाही या देशामध्ये. कारण संविधान आणि स्वातंत्र्य हे आम्हाला त्यागातून मिळालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 2.5 वर्ष अथक परिश्रम करून जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आम्हाला संविधान दिलं. त्या संविधानाप्रमाणे आज आमचा देश चालतो आहे. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानामुळे आमच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या हजारो क्रांतिकारकांनी, सैनिकांनी बलिदान दिलं त्याला न्याय मिळाला. आज आमचं हे प्रजासत्ताक आहे, यामध्ये आम्ही स्वतंत्र निर्णय घेत असतो, स्वतःचे स्वतः निर्णय घेत असतो. पण हे निर्णय घेत असताना मी एकटा, तुम्ही एकटे राहून असं चालत नाही, तर त्याला संस्थात्मक रूप देण्यात आलेलं आहे. आपण आज इथं छोटं एक महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी म्हणून एकत्र राहतो. त्याचबरोबर त्याचं फेडरेशन आपण बनवलं A, B, C आणि Dचं. त्यामध्ये आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्सलासुद्धा घ्यावं लागेल आणि त्यांना यावं लागेल. ही दोघांची गरज आहे. आज आपण रिडेव्हलपमेंटकडे वाटचाल करत आहोत. मला वाटते 23, 24, 25 वर्ष झाली आपल्या ह्या घरांना बांधून. आणि ही घरं त्या काळी काही कारणामुळे असेल, सिडकोच्या बेजबाबदारपणामुळे असेल, निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. एवढ्या लवकर रिडेव्हलपमेंटचा विषय खरं तर यायला नको होता, पण आपल्यावरती ती वेळ आलेली आहे. आणि आज आपल्याला त्या सगळ्याचा सामना करावा लागेल. आमच्या महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष प्रवीण कदम साहेब, त्याचबरोबर जाधव साहेब आणि आमचे फेडरेशनचे सर्व सहकारी मोहिते साहेब आहेत, भाटे साहेब आहेत, माझे महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमधील सर्व सहकारी पदाधिकारी आहेत. त्याचबरोबर आपण सर्वजण, वाघमारे साहेब आहेत. सर्वांची नावं घेणं शक्य नाही, अगदी म्हणून कोणाला टाळले असं होत नाही, पण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला हे फेडरेशनचं किंवा घरकुलचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे. आणि हे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी तुमचा, माझा सामान्य सभासदाचा सहभाग म्हणजे काय, तर मी फक्त प्रत्येक मिटिंगला जरी हजर राहिलो तरी हा माझा मोलाचा सहभाग असेल, हे मोलाचं सहकार्य असेल, कमिटीला काम करण्यासाठी चालना आणि प्रोत्साहन असेल. म्हणून आपण सर्वांनी आपल्या आसपास, आपले शेजारी, कोणी भाडेकरू असतील तर आपल्या मालकाला, कोणी इथं नातेवाईक राहत असतील तर आपल्या त्या मूळ नातेवाईकाला, जो सभासद आहे त्याला माहिती द्यावी
आणि त्याचा सहभाग यामध्ये वाढवावा, कारण ही मोठी प्रोसेस आहे. 1, 2, 3 दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी खूप परिश्रम आहेत, खूप मेहनत आहे. मला वाटते संस्था स्तरावरती मीटिंग चालू आहेत आपल्या, अगदी मिटिंगाचं सत्र चाललेलं आहे आणि या सत्रामध्ये बऱ्याच गोष्टीवरती बारीक सारीक विचार झाला. मगाशी आम्ही फेडरेशनमध्ये जे झेंडावंदन केलं तिथं बऱ्याच मान्यवरांनी, आमचे खारगे साहेब असतील किंवा दुसरे एक होते, मला नाव आठवत नाही, पण त्यांनी खूप चांगली माहिती विचारली, चांगली माहिती सांगितली आणि चांगले प्रश्न विचारले. आणि या सर्व गोष्टींचा साधक बाधक विचार करून आमच्या सर्व कमिट्या, फेडरेशन योग्य निर्णयाप्रत येतील याचा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं. सहकार्य हेच की आपल्या उपस्थितीचं, एवढीच मी आपणाकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असं म्हणत हे रामप्रसाद बिस्मिल्लांचं वाक्य माझं नाही. असं म्हणत उन्मत्त आणि शस्त्रास्त्रांना विपुल असलेली एक ताकद, ब्रिटिशची ताकद, या ताकदीला आव्हान देत वयाच्या 20व्या 21व्या 22व्या वर्षी ज्यांनी स्वतःच्या देहाचा त्याग केला, ज्यांनी स्वतःचा प्राणत्याग केला, नुसता केवळ प्राणत्याग केला नाही तर स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा या ठिकाणी ज्यांनी ज्वाला केली, अशा सर्व क्रांतिकांना सर्वप्रथम नमन. स्वातंत्र्य कसं मिळालं हा इतिहास आपण गेली 78 वर्ष प्रत्येक जण आपापल्या वयाप्रमाणे वाचतोय. स्वातंत्र्याचा अर्थ हलक्यात घेण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. एका व्हॉट्सअपवर येतं की 2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं. ज्या देशामध्ये एक साधी सोय सुद्धा मिळत नव्हती स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर, आज तो देश इतका प्रगत झालाय. आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह सोडतोय, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र बनवतोय, आपण वेगवेगळ्या देशांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. इतकं मोठं भयानक या 78 वर्षातला जो विकास आहे, जो सामाजिक विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास किती झाला हा शंकेचा विषय आहे. परंतु तुम्ही आम्ही आपल्या माध्यमातून नेहमीच या प्रयत्नात असतो की सामाजिक विकास सुद्धा व्हावा. त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळण्याचा जो इतिहास आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगला माहिती आहे. 1945 साली मगाशी आमच्या मगर साहेबांनी सांगितलं, अतिशय प्रॉपर सांगितलेलं आहे की जहाल आणि मवाळ या अशा अनेक संघटना, अनेक संस्था, अनेक विचार एकत्र येऊन हा मार्ग आज आपण जो आज श्वास घेतोय तो श्वास आपल्याला मिळालेला आहे. आणि आपण त्या बलिदानाचं सर्वांनी त्याचं महत्त्व लक्ष घेतलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून आपण जो हर घर तिरंगा म्हणतो, तिरंगा लावा, परंतु तिरंगा लावल्यानंतर तो तिरंगा 5 दिवस, 7 दिवस, 2 महिने, 3 महिने आपल्या खिडकीत ठेवू नका. त्याचा सन्मान करा. तुमचे कपडे सुद्धा तो तिरंगा, त्याचं व्हॅल्यू कमी, त्याची किंमत, त्याचे मूल्य, झेंडा म्हणजे काय, त्याची मूल्य, त्याचे व्हॅल्यू त्या कमी होता कामा नये. या सर्व आपण सर्वांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आणि या ठिकाणी वेळ बरीच झालेली आहे. घरकुल फेडरेशनच्या माध्यमातून मगाशी आमच्या मोदी सरांनी सांगितलं की आपल्या घरकुलचा पुनर्विकास हा विषय सध्या भरपूर चर्चेचा विषय आहे. हा विषय चर्चेचा असण्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्ही पाहतो की आपल्या घरच्या ज्या अवस्था आहे, स्टीलची अवस्था, कॉन्क्रीटची अवस्था, आपल्या इमारतीची अवस्था, आज आम्ही मला वाटतं आम्ही पण एक 10-15 लाख रुपये 12 लाख रुपये खर्च करून या इमारती बनवल्या, पण त्याच्या आता क्रॅक्स बघा. तेव्हा फेडरेशनच्या माध्यमातून बघा आमचे मित्र आहेत JP खारगे साहेब, वारंवार गेली 2 वर्ष ते वेगवेगळ्या प्रकारच्या पिटिशन्स कोर्टात टाकतायत. आपल्या घरकुलमध्ये काही सुविधा शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून मिळाव्या म्हणून प्रयत्न करतायत. आणि आज त्यांच्याच माध्यमातून पुनर्विकासाच्या ज्या बैठका आपण बऱ्याचदा मिटिंगा झाल्या त्या होतात. तुम्ही सुद्धा यात इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्ही तुमच्या पद्धतीने काही मार्गदर्शन करा. चंद्रशेखर प्रभूंवर चांगली आपली उद्या मला मीटिंग आहे, तर अशा अनेक माध्यमातून पुढे जाऊया. पुनर्विकास होईल, किती माळ्याची बिल्डिंग बनेल, किती माळ्याचं किती पार्किंग मिळेल, किती मोठं घर मिळेल, हा आता सध्या चर्चेचा विचार नसताना हा विषय नसावा. आणि आपण तुम्ही आम्ही आपले डॉक्युमेंट्स क्लिअर करणं, आपला मेंटेनन्स क्लिअर करणं, प्रॉपर्टी टॅक्स भरणं, सर्व्हिस टॅक्स भरणं, या सगळ्या माध्यमातून परिपूर्ण राहा. आपल्या इमारतींना जवळजवळ 24 वर्ष पूर्ण होत आली आहेत. आपण अजून 6 वर्ष लांब आहोत पुनर्विकास होण्याबाबतच्या माध्यमातून. परंतु त्यापूर्वी आपल्या इमारतीची जी अवस्था आहे, जर स्ट्रक्चरल ऑडिट केलं तर आपण त्या दृष्टिकोनातून पुढे पाऊल टाकू शकतो. तेव्हा मी या ठिकाणी महालक्ष्मीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण संपूर्ण आपले डॉक्युमेंट्स जे आहेत,
आम्ही आता अभियान राबवणार आहोत महालक्ष्मीच्या माध्यमातून. आपल्या सर्वांचा इंडेक्स 2, आपले शेअर सर्टिफिकेट या सर्वांचं आम्ही डॉक्युमेंटेशन सुरू करतोय. ज्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी नोटीस नावाचा एक ग्रुप आहे, मी परत सांगतो, महालक्ष्मी नोटीस नावाचा एक ग्रुप आहे, तो अधिकृत ग्रुप आहे. त्यावर फक्त तुम्हाला नोटीसच मिळतील. मी बघितलं काही उत्साही अतिउत्साही सदनिकाधारक तिकडून लेफ्ट होतात. जर तिथून लेफ्ट झाला आणि एखादी मते सूचना तुम्हाला कळली नाही, पण आम्ही जर कार्यवाही केली तर त्याला जबाबदार सरसूट तुम्ही असाल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे महालक्ष्मी नोटीस नावाच्या ग्रुपमध्ये लेफ्ट होऊ नका. तिथे अतिशय महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगितल्या जातील, ज्या तुम्ही गृहीत करायच्या आहेत. आम्ही थोड्या दिवसांनी आपल्या सगळ्यांचं इंडेक्स 2 आणि जे डॉक्युमेंट गरजेचं आहे पुनर्विकासासाठी, त्या डॉक्युमेंटची पूर्तता करण्याचे पुढे पाऊल टाकत आहोत. आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळा. केवळ तुमचं घर म्हणजेच सोसायटी किंवा तुमचं घर स्वच्छ राहिलं, सुंदर राहिलं, सुपेक राहिलं म्हणजे झालं नाही. कचऱ्याचे डबे बाहेर ठेवू नका, सांगावं लागतं. चपला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न कमीत कमी करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. इतरांची काळजी घ्या, स्वतःच्या घराची काळजी घ्या. एखादी गोष्ट पाण्याचे नळ बंद करा, गॅस लाईन बंद करा. या सर्व गोष्टी सांगायची खरं तर आवश्यकता नाही, कारण तुम्ही सर्व या ठिकाणी आपण चांगले सुसंस्कृत आणि सुशिक्षित अशी लोक आहोत. मी पुनश्च एकदा या ठिकाणी बरीचशी मंडळी आज आपल्या या कार्यक्रमाला आली. फेडरेशनच्या माध्यमातून आमचे जे पी खारगे साहेब अशी आणि सर्व महिला, विद्यार्थी, युवक युवती या ठिकाणी आली. आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि स्वातंत्र्याची जी मूल्य आहेत ती मूल्य आपण जोपासूया. नुसतंच एक दिवसाचा स्वातंत्र्य किंवा मगाशी आमच्या मोहिते सरांनी सांगितलं की जितकं स्वातंत्र्याचं महात्म्य आहे तेवढंच मोठं संविधानाचं महात्म्य आहे. ते वस्तुस्थिती आहे. कारण तुम्हाला आम्हाला आपल्या सर्व मूल्यांचा अधिकार जो दिलेला आहे तो संविधान दिलं, त्याचं जतन करा, त्याच्या विचाराचं जतन करा. आणि सामाजिक बांधिलकी, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा सुरू होता त्या लढ्यामध्ये जात पात धर्म पंथ अशी कोणत्या प्रकारची माणसं सगळ्यांनी बघितलं नाही. फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपला स्वतःचा देश अस्तित्व ही भावना होती. तीच भावना आपण या घरकुलमध्ये कोणत्या प्रकारचा द्वेष किंवा जात धर्म पंथ हा मध्ये न आणता आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून एवढं गेली 25 वर्ष वावरतो या प्रेमाच्या या घरकुलमध्ये. असंच आपण वावरूया अशी शुभेच्छा आणि मनोकामना व्यक्त करून मी या ठिकाणी परत एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं मंगल हो ही शुभकामना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.